नेहमी आपण संडे बोललं की आरामात सगळी कामं करतो आणि संडेला नेमका नाश्ता काय बनवावा, पटकन असा कुठला नाश्ता व्हावा. मग त्यासाठी मी इथे मस्त असं रात्रीचं जे भात होतात त्याचे मऊ असे एकदम लुसलुशीत असे डोसे बनवलेले. पण कधी आपण आळस केला किंवा झटपट असं काहीतरी बनवायचं झालं तर काही ना काही प्रॉब्लेम येतातच. आणि तो प्रॉब्लेम तुमच्यासोबत देखील होतो की मला नक्की सांगा. त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. चला मग रेसिपीकडे वळूया. इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे. ज्या वाटीने दही घेतलेलं आहे ना, त्याच वाटीने मी हा भात घेतलेला आहे. म्हणजे हा रात्रीचा भात होता. बरोबर 1 वाटी हा भात झालेला आहे. वाटी म्हणजे तुम्ही कप साईजमध्ये पण घेऊ शकता, पण प्रमाण एकच ठेवा. ज्या वाटीने तुम्ही दही घ्याल त्याच वाटीने तुम्हाला भात घ्यायचा आहे. हा कोणताही भात असू शकतो, म्हणजे तुम्ही जे कुठलाही तांदूळ वापरतात ना, त्याचा भात जे आपण बनवतो तो घेतला तरी हरकत नाही. कुठल्याही भाताचा हा परफेक्ट असा मेजरमेंट ठेवलं ना, की छान असा हा मऊ एकदम लुसलुशीत असा हा डोसा तयार होतो. मग काय, दही हे मिक्सरमध्ये घातल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 1 वाटी जे आपला भात होता तो घातलेला आहे आणि त्याच मापाने 1 वाटी रवा घातलेला आहे. आणि मी विचार केला की पटकन हे मिक्सरला लावून डोसे बनवणार. पण नेमकं इथे काय झालं, मिक्सरमध्ये जे हे सगळं साहित्य आहे ते जास्त झालं. मग मला थोडं अर्धं-अर्धं करून वाटावं लागलं आणि अगदी बारीक असं फाईन, हे बघा तुम्ही बघू शकता, अगदी बारीक असं वाटायचं आहे. मग मी इथे 2 भागमध्ये डिवाईड करून हे वाटून घेतलेलं आहे आणि नेमकं इथे वाटताना मिक्सर झाला गरम. हे बघा व्यवस्थित हे बारीक वाटून घ्यायचं. तुम्ही ही चूक करू नका. सगळं एकदम मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं तिन्ही साहित्य आणि मग काय, मिक्सर गरम झाला इथे आणि वाटायला खूप प्रॉब्लेम झाला. त्यामुळे मी ते मग अर्धं-अर्धं करून हे वाटून घेतलेलं आहे. मग एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. म्हणजे सगळं कसं, एक 5 मिनटं तरी हे फेटून घ्यायचं, जेणेकरून ना हे आपलं बॅटर आहे ना तर एकदम असं फ्लफी बनतं आणि डोसे तर अगदी मस्त असे होतात. आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का, ह्याच बॅटरमध्ये तुम्ही अगदी क्रिस्पी डोसा पण बनवू शकतात आणि अगदी सॉफ्ट असा पण डोसा बनवू शकतात. म्हणजे अगदी मऊशीर पण होतो आणि अगदी पाहिजे तर आपल्या क्रिस्पी पण बनवू शकतो. मग काय, झाकण लावून मी इथे 10 मिनटं ठेवून दिलेलं आहे. 10 मिनटानंतर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अगदी चिमूटभर, जास्त नाही, अगदी चिमूटभर इथे जे आपला खायचा सोडा आहे, म्हणजे बेकिंग सोडा जे आहे ना, तो मी इथे वापरलेला आहे. अगदी चिमूटभर, जास्त घालायची नाही. जास्त जर घातलं ना तर हे डोशांची टेस्ट आहे ती बिघडणार. प्लस इथे जे बॅटर आहे ना ते पण व्यवस्थित नाही होणार आहे. आणि मग अगदी 1-2 थेंब त्याच्यावर पाणी टाकले आणि चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. जेव्हा आपण बेकिंग सोडा घालतो ना ते फटाफट फेटायचं आहे. इथे वेळ नाही लावायचा आहे. आणि हे फेटायच्या अगोदर मी गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आहे. तवा तुम्ही कुठलाही, म्हणजे नॉनस्टिक घेऊ शकता किंवा तुम्ही रेग्युलर जे डोसा करतात ना त्या तव्यावर घातलं तरीही हरकत नाही. हे बघा अगदी फटाफट इथे हे 2 मिनटं मी फेटून घेतले, कारण ऑलरेडी आपण हे जे बॅटर आहे ना ते 5 मिनटं फेटून आपण 10-15 मिनटं रेस्टला ठेवलेलं आहे. मग आपलं हे जे बॅटर ना अगदी म्हणजे परफेक्ट असं आहे डोशासाठी. आणि हे बघा, रात्रीचा शिळा भात तुम्ही जर खायला कंटाळा आला असेल किंवा तो तुम्ही फेकून देत असाल तर असं न करता ह्याचा मस्त असा हा नाश्ता बनतो. खूप छान हे डोसे बनतात. मग काय, तव्यावर जास्त गरम नाही करायचं, हलकंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि मधोमध हे बॅटर टाकून हलक्या हाताने हे फिरवून घ्यायचं आहे. इथे कसं, पहिलाच डोसा आहे तर थोडंफार तर तव्याला चिपकतोच आणि तुमचा देखील का असंच चिपकतो की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, हलकंसं घातल्यानंतर ना थोडंसं वरून ड्राय झाल्यावर आपल्याला ह्याच्यावर पुन्हा एकदा थोडंसं तेल लावायचं आहे. म्हणजे जेणेकरून ना आपला डोसा जे आहे ना तो पटकन निघतो. आणि जर तुम्हाला जास्त क्रिस्पी असा डोसा पाहिजे असेल ना तर एक बारीक गॅसवर हे आपलं थोडा वेळ जास्त ठेवलं ना की आपोआप हा डोसा मस्त असा क्रिस्पी बनतो. थोडासा पातळ असं हे बॅटर करून पसरून आपल्याला हे क्रिस्पी डोसा बनवायचा आहे. आणि अगदी सॉफ्ट असं पाहिजे ना तर पटकन हा थोडंसं हे बघा, तुम्ही बघू शकता कलर चेंज झाला की उलट करून घ्यायचं. अगदी 2-3 सेकंद आपल्याला हा उलट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असा हा डोसा रेडी झालेला आहे. खूप मस्त
असा लागतो आणि खायला खरंच तुम्ही बनवून बघा. खूप टेस्टी असा हा डोसा झालेला. घरातल्यांना तर सगळ्यांनाच आवडला. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, काही ना काही प्रॉब्लेम जर आपण घाई गडबडीत करतो ना, तर काही ना काही प्रॉब्लेम येतो. नेमका मिक्सर गरम झाला आणि चटणी वाटायला घेतलं आणि मिक्सरमधून अगदी धूर निघायला लागला. त्यामुळे मी इथे चटणी नाही बनवू शकली. पण इथे माझ्याकडे ना ग्रीन चटणी होती, त्याचसोबत मी हा डोसा खाल्ला. थोडे डोसे आम्ही चहातून पण खाल्ले. हे बघा, तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असं झालेलं आहे. आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल लेफ्ट ओव्हर राईसचा डोसा, तर नक्की घरी बनवा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.